आईने बोलावलंय तुम्हाला जेवायला. लवकर चला ना बाबा, खूप भूक लागलीये. एवढीच भूक लागलीये तर मग तुम्ही दोघी जणी जेवून घ्या की. हो, भूक तर लागलीये, पण आम्ही तुमच्या बरोबरच जेवणार आहोत. अच्छा, मग 2 मिनिटं थांबा. हे एवढं माझं खोदून झालं ना की मग येतो. हा, ठीक आहे बाबा, लवकर करा, नाहीतर जेवण थंड होईल. काव्याचं बोलणं ऐकून हरिया हसतो आणि आपल्या कामाला लागतो. ही गोष्ट हरियाच्याच या दोन्ही मुलींची आहे, ज्यांची नावं आहेत काव्या आणि कीर्ती. या 2 मुलीबरोबर हरिया आपल्या बायकोला घेऊन गावात राहत होता. त्यांच्या घराच्या समोरच त्यांचं खूप मोठं शेत होतं आणि त्या शेताच्या बाजूलाच एक खूप मोठा तलाव होता. मग त्या दिवशी घरी जाताना, बाबा, ही शेती तर आपल्या कामाची आहे, पण हा तलाव आपल्या काही कामाचा नाहीये. तुम्ही याला विकून का नाही टाकत? हो ना, आणि हा विकल्यानंतर आपण त्याच पैशातून छान छान वस्तू विकत घेऊया. असं कधीच करू नका माझ्या पोरींनो. हा तलाव तुमच्या आजोबांची शेवटची निशाणी आहे. कित्येक वर्षांपूर्वी मोठ्या मेहनतीने त्यांनी एकट्यांनी हा खोदला होता. काय, खरंच त्यांनी एकट्यांनीच एवढा मोठा तलाव खोदला? बोलत बोलत हरिया आणि त्याच्या दोन्ही मुली घरी येतात. हरियाची पत्नी गीताने त्यांना सगळ्यांना जेवायला वाढलं आणि सगळे एकत्रच जेवायला बसले. मग जेवत असताना, बाबा पुढे सांगा ना, मग काय झालं? अच्छा, तर तुम्हाला सगळीच गोष्ट ऐकायची आहे? हो बाबा, सांगा ना. मग ऐका. एकदा आपल्या गावामध्ये खूप दुष्काळ पडला होता. खूपच अवघड प्रसंग होता तो. पण त्या कठीण प्रसंगी सुद्धा तुमच्या आजोबांनी हार मानली नाही. त्या वर्षी पाऊस झाला नाही, त्यामुळं कोणाकडे काही करायला कामच नव्हतं. मग काय झालं बाबा? मग आजोबांनी विचार केला, अशी जर परिस्थिती परत झाली तर आपल्याला काहीतरी सोय केली पाहिजे. म्हणून त्यांनी फावडं उचललं आणि आपल्या शेतात तो चालवायला सुरुवात केली. त्या कोरड्या जमिनीत बाबा? हो, कोरड्या जमिनीतच. ते फावडा मारत गेले. गाववाल्यांना वाटलं ते वेडे झालेत, पण असं नव्हतं. कित्येक महिने ते एकटेच ते शेत खोदत राहिले होते. हळूहळू त्या शेताने मोठ्या खड्ड्याचं रूप घेतलं आणि तो तलाव झाला. मग त्याच्यातून पाणी आलं बाबा? असं थोडंच का पाणी येतं? मग त्यांनी वाट बघितली. जेव्हा पाऊस आला तेव्हा सगळेजण बघतच राहिले, कारण पावसानंतर त्या मोठ्या खड्ड्याचा छान तलाव झाला होता आणि त्याच्यात भरपूर पाणी साठलं होतं. तेव्हा कुठे लोकांना कळालं की बाबांनी पावसाच्या पाण्याचा असा साठा तयार केलाय. हेच पाणी पुढच्या वर्षीपर्यंत सगळ्यांना पुरणार होतं. अरे वा, आजोबांनी तर कमालच केली. आता तुमचे आजोबा तर नाहीयेत, पण त्यांनी दिलेला हा तलाव आणि त्यावेळी शिकवलेला हा धडा, कठीण प्रसंगी सुद्धा हार मानायची नाही, ही शिकवण आजही आमच्या बरोबर आहे. हो, बरोबर बोलताय तुम्ही बाबा. ओ, आता गोष्ट झाली असेल तर जेवणही करा. सगळं जेवण थंड झालंय. बाबा, आई खूप चिडलीये वाटतं. काही हरकत नाही, कठीण प्रसंगी हार मानायची नाही. आता लवकर जेवून घ्या, आपल्या हातातून परिस्थिती निसटण्याआधी. हा. काव्य आणि हरिया असं बोलून हसू लागले. काही दिवस असेच निघून गेले. मग एक दिवस गावात पुन्हा एकदा दुष्काळ पडला. परिवारावर खूप मोठं संकट आलं. हरियाला एक आजार जडला होता. या आजारपणामुळे हरियाची तब्येत खूप बिघडली होती. तलावही सुकला होता. हरियाची तब्येत बघून मुली म्हणतात, आई तू काळजी करू नकोस, आपण बाबांना शहरात घेऊन जाऊयात, तिथे त्यांच्यावर उपचार होतील. पण एवढे पैसे कुठे आहेत आपल्याकडे? आपण कर्ज घेऊयात आई, मी आत्ता जाऊन सावकाराला विचारून येते. तू महाबदमाश आहे कीर्ती, जरा जपून बोल. कीर्ती गावातल्या सावकाराकडे गेली आणि त्याला आपल्या घरातली सगळी कहाणी सांगितली. ओहो, हरिया चांगला माणूस आहे, त्यामुळे मी तुला कर्ज देतो. पण त्या बदल्यात काय गहाण ठेवणार आहेस? सांग. आमच्याकडे केवळ एक तलावच आहे काका. अरे, त्या नाल्यासारख्या तलावाचं मी काय करू? त्या बदल्यात कोण काय देणार आहे तुम्हाला? एक काम कर, तुमच्या जमिनीची कागदपत्र मला आणून दे आणि 2 लाख रुपये घेऊन जा, ठीक आहे? कीर्तीला आपली जमीन गहाण ठेवायची नव्हती, कारण त्यांची सगळी कमाई त्यातूनच होत होती. पण मनात नसतानाही तिला आपल्या शेतीची कागदपत्र त्या सावकाराला द्यावी लागली. त्या बदल्यात तिने 2 लाख रुपये घेतले. आई तू काळजी करू नको, आता बाबा पूर्ण बरे होतील. ते आधीसारखेच अगदी ठणठणीत होतील. हो, देव करू आणि असंच हो. थोड्या वेळाने ते सगळेजण शहरात जायला निघतात. ते शहरातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे गेल्यावर कळालं की हरियाची किडनी खराब आहे आणि त्यासाठी 4 लाख रुपये लागणार आहेत. आता गीता आणि दोन्ही मुली काळजीत पडल्या. त्यांना काळजी होती की आता उरलेल्या पैशांची व्यवस्था कशी होणार. तेव्हाच
तू एक काम कर, तू काव्याला घेऊन गावाला जा. आतल्या खोलीत ती जुनी पेटी आहे ना, त्यात माझे चांदीचे काही दागिने आहेत. लवकर जाऊन ते घेऊन ये. पण आई, त्यांनी काय होणार आहे? आपल्याला पूर्ण 2 लाख रुपये पाहिजेत. अगं काहीतरी तर होईल ना, बाकी नंतर बघूयात. गीताचं बोलणं ऐकून दोघी बहिणी पुन्हा घरी आल्या आणि घरी येताच त्यांनी ती पेटी उघडली. ती पेटी उघडण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. ती पेटी उघडताच त्यातून खूप सारी धूळ उडाली. मग एक लाल रंगाचं छोटं गाठोडं होतं, त्यात गीताचे दागिने होते. अरे देवा, आईच्या लग्नातल्या आठवणी सुद्धा आता आपल्याला विकाव्या लागणार आहेत. देवा, आमची मदत कर रे. कीर्तीच्या डोळ्यात पाणी होतं. तेव्हाच काव्याची नजर पेटीच्या खालच्या बाजूला गेली. तिने पेटीखाली असलेली काठी हलवली. तिथे तिला एक छोटासा डबा दिसला. दीदी, हे काय आहे आणि असं लपवून का ठेवलंय? माहित नाही, थांब जरा हे उघडून बघते. कीर्तीने तो डबा उघडला तर त्याच्यात एक मोठी चावी आणि एक चिठ्ठी होती. कीर्तीने ती चिठ्ठी उघडली, जी हरियाच्या वडिलांनी त्याच्यासाठी लिहून ठेवली होती. कीर्ती ती चिठ्ठी वाचू लागली. प्रिय हरिया, मला माहितीये तू माझ्यावर खूप प्रेम करतोस, पण आता माझं वय झालंय आणि माझा हा आजार आता मला जगू देणार नाही. तुझ्या आयुष्याची पूर्ण कमाई तू माझ्या दवाखान्यावर घालवलीस, पण हे काही बरोबर नाही. पुढे तुझ्या मुलांनाही पैशाची गरज भासेल. तुझ्यापासून एक रहस्य लपवून ठेवलंय मी, कारण तू किंवा तुझी मुलं योग्य वेळ आल्यावर त्याचा उपयोग करू शकाल. तलाव खोदत असताना मला काहीतरी मिळालं होतं. ही चावी तुझ्या सगळ्या अडचणी दूर करेल. लक्षात ठेव, ही चावी माझ्या हृदयाची आहे. दीदी, आजोबांनी पैसे किंवा दागिने तिथे लपवून ठेवले असतील का? हो काव्या, असंच काहीतरी वाटतंय. तू विचार कर ना, आजोबांकडे नक्कीच असं काहीतरी होतं ज्याच्यातून ते त्यांचा इलाज करू शकत होते, पण त्यांनी ते बाबांसाठी आणि आपल्यासाठी ठेवलं. पण प्रश्न हा आहे की बाबांना हे आतापर्यंत कळालंच नाही. कसं कळणार होतं? इकडे लपवून ठेवली होती ना आजोबांनी ती डबी. ते तर मी आता इथे पाहिलं म्हणून मला कळालं. पण दीदी, या चिठ्ठीच्या शेवटी काय कोडं आहे? आपण आजोबांचं हृदय काढून कुठून आणणार? अगं बुद्धू, ही काहीतरी खूण आहे त्यांची. ही चावी माझ्या हृदयाची आहे याचा अर्थ अशी कुठली तरी वस्तू जी त्यांच्या खूप जवळची आहे. पण त्यांच्या जवळचे म्हणजे केवळ फक्त बाबाच आहेत. पण बाबांना थोडीच चावी लागणार आहे. त्यांच्या जवळचं म्हणजे तो तलावच आहे. एवढ्या मेहनतीने त्यांनी तो खोदला होता. शाबास, एकदम बरोबर बोललीस. पण एवढ्या मोठ्या तलावात आपण ही चावी लावणार कुठे? कुठल्या ठिकाणी? विचार कर कीर्ती, विचार कर. दीदी, चावी तर तलावातच लागेल आणि तलावात नक्कीच अशी कुठली तरी जागा असणार आहे. म्हणजे हिच्यासारखीच अशी जुनी पेटी तिथे असेल तर? पण पूर्ण तलाव शोधायचा म्हणजे खूप वेळ जाईल. हो, आणि डॉक्टरांनी लवकर पैसे मागितलेत. काय करायचं दीदी? आठवलं, मानलं आजोबांना. पण आजोबा खूपच हुशार होते. म्हणजे त्यांनी एकाच कोड्यात 2 उत्तरं दिली आहेत. त्यांच्या हृदयाच्या जवळचं म्हणजे तलाव आणि हृदय अगदी मधोमध असतं, म्हणजेच तलावाच्या मधोमध पेटी असेल. वा दीदी, काय डोकं लावलंयस तू. खरंच दीदी, आजोबा तर खूपच हुशार होते. पण कदाचित त्यांना माहिती असेल की त्यांची येणारी पिढी पण तेवढीच हुशार आहे, म्हणून तर त्यांनी एवढं कोड्यात लिहिलं होतं हे. काव्याचं बोलणं ऐकून कीर्ती हसू लागते आणि मग रात्रीच्या वेळी त्या दोघींनी तलावाच्या मधोमध खोदायला सुरुवात केली. थोडंसं खोदकाम झाल्यानंतर त्यांना खरंच तिथे एक जुनी पेटी मिळाली. तेव्हा त्याच्यात खूप सारे सोन्याची नाणी होती. दीदी, हे सोन्याची नाणी आहेत? हो काव्या, आजोबांनी खरंच सांगितलं होतं की सगळ्या अडचणी दूर होतील. आजोबा तर सोडून गेले, पण आपलं आयुष्य ते खूप सुखी करून गेले. दुसऱ्याच दिवशी कीर्तीने त्यातली काही नाणी सोनाराला विकली आणि त्या बदल्यात खूप सारे पैसे घेतले. त्याच पैशातून तिने वडिलांवर उपचार केले आणि सावकाराचं कर्जही फेडलं. मग एक दिवस घरी, पोरीनो, तुम्ही मला सांगितलं नाही की एवढे पैसे तुमच्याकडे आले कुठून? कीर्तीने आजोबांची चिठ्ठी हरियाला दिली आणि काव्याने त्यांना सगळं काही सांगितलं. हो, पण आता त्या उरलेल्या सोन्याच्या नाण्यांचं आपण काय करणार? आई, आपण त्याच पैशातून हा तलाव अजून मोठा आणि सुंदर बनवूयात. त्याच्यात खूप छान मासे असतील आणि आजूबाजूला मोठं गार्डन बनवून तिथे थंडगार पिण्याच्या पाण्याचे माठेही ठेवूयात. म्हणजे तलावाच्या किनारी कोणी बसायला आलं तर त्यांना थंडगार पाणी मिळेल आणि आजोबांनाही शांती मिळेल. रामपूरमधल्या एका कॉलनीतल्या घरातून पहाटे 4 वाजताच आरतीच्या आवाजाने सगळी कॉलनी जागी व्हायची. राजमणी देवींना 36 सुना होत्या. त्या सगळ्या पहाटे 4 वाजताच देवाची पूजा करायच्या. अरे आई, तुम्ही उठलात?
खरंच मी खूप नशीबवान आहे. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता माझ्या घरी पहाटे 4 वाजता देवाची पूजा अर्चना होईल म्हणून. त्यानंतर सगळ्या सुना घरातल्या कामाला लागतात. अगं सुनांनो, तुम्ही दोघीजणी एवढी भाजी सकाळी सकाळी कुठून घेऊन आलात? आता तर कुठली दुकानही उघडली नसतील. आई, बाजारात जाऊन कोण त्या शिळ्या भाज्या घेऊन येणार आहे? ही तर आम्ही मोहन दादांकडून विकत घेऊन आलोय. ते स्वतः आपल्या शेतात जाऊन सकाळी सकाळीच ताज्या भाज्या तोडून आणतात आणि मग मार्केटला जाऊन विकतात. म्हणून आम्ही डायरेक्ट त्यांच्या शेतात जाऊनच घेऊन आलो. बघा ना, अगदी फ्रेश आणि ताज्या भाज्या दिलेल्या आहेत त्यांनी. सगळ्या भाज्या अगदी फ्रेश आहेत. भेंडी, कारली, वांगी, कोबी. तुम्हाला वांग्याचं भरीत खायचं होतं ना, म्हणून मी वांगी घेऊन आले. ती हे सगळं सांगतच होती तेवढ्यात तिथे दुसरी सुनबाई पूजा येते. आई, तुम्ही लवकर जाऊन आंघोळ करून घ्या. तुमचं पाणी सुद्धा गरम करून ठेवलंय आणि तुमची साडी सुद्धा इस्त्री करून ठेवलीये. काही वेळानंतर जेव्हा त्या आंघोळीहून येतात तर डायनिंग टेबलवर त्यांच्यासाठी 36 प्रकारची व्यंजनं तयार असतात. बरं, जरा टीव्ही लावा. खाता खाता माझं थोडं मनोरंजनही होईल. पण तेव्हाच लाईट जाते. अरे हे काय, लाईटच गेले. थांबा, मी आत्ता कंदील लावते. मग पूजा कंदील लावते आणि त्याच उजेडात एक सुनबाई गाणं गाते तर काही सुना डान्स करू लागतात. आता तुमचं मनोरंजन होतंय ना आई? हो हो, तुमच्यासारख्या सुना असतील तर मनोरंजन का नाही होणार? पूजा गाणं म्हणता म्हणताच तिला समोरचं सगळं अंधुक दिसायला लागतं आणि राजमणी देवी त्यांचं सगळं स्वप्न धुळीला मिळतं. सत्यानाश झाला सगळा. अगं सुनांनो, कुठे गेला आहात सगळ्याजणी? याचा अर्थ मी सगळं स्वप्न बघत होते तर. हो, पण किती चांगलं स्वप्न होतं ते. राजमणीचा एकुलता एक मुलगा होता अजित. त्याच्यासाठी बायको म्हणून तिला अशी एक सून हवी होती जिच्यामध्ये 36 गुण असतील. गुरुजी, मला अशी सुनबाई हवीये जी चांगलं खाणं सुद्धा बनवेल आणि जी चांगली पूजा पाठ करेल, गाणं पण म्हणता येत असेल, तिला डान्सही येत असेल. म्हणजे तुम्ही असं समजा की मला 36 गुण असणारी सून पाहिजे. ही आहे 36 गुण असणारी मुलगी निहारिका. हिची पत्रिका साक्षात दैवी पत्रिका आहे. तिच्या लग्नाची गाठ तुमच्याच मुलाशी बांधलेली आहे. त्यांचा जोडा उत्तम शोभून दिसेल. अरे वा, मग गुरुजी तुम्ही आजच जाऊन त्यांच्याशी बोलणी करून या. मग गोष्टी पुढे सरकतात आणि बघण्याच्या कार्यक्रमानंतर हे लग्न पक्क होतं. तिच्या सासूबाई हातात औक्षणाचं ताट घेऊन तिच्या स्वागतासाठी सज्ज होत्या. उफ, केवढं गरम होतंय. अरे यार, कोणीतरी एसी लावा. असं बोलून निहारिकाने डोक्यावरचा पदर मागे सारला. ती कलशाला इतक्या जोरात पाय मारते की तो कलश उडून तिच्या सासऱ्यांच्या कपाळाला लागतो. हे राम, हे काय केलं सुनबाई तू? सॉरी बाबा, ते चुकून झालं. बरं ठीक आहे, असू दे. आता जा तू. खूप थकली असशील, आराम कर. मग उद्या सकाळी तुला किचनमध्ये पहिला पदार्थही बनवायचा आहे. मग ते दोघेही आपल्या खोलीत जातात. मग दुसऱ्या दिवशी निहारिका स्लीवलेस ड्रेस घालून खोलीच्या बाहेर येते. गुड मॉर्निंग आई, कॉफी आहे का? नाही, मी कॉफी नाही पीत सुनबाई. माझ्यासाठी चहाच कर तू. मी तुम्हाला बनवायला सांगतेय. अगं मी का करू? ती तर तू करशील ना. तू या घरची सून आहेस. पण मला तर काही करताच येत नाही. काय नाही येत? अरे देवा, हा तर माझ्या बरोबर धोकाच झाला म्हणायचा. 36 गुणांची सून मागितली होती, हिच्यात तर एकही गुण नाहीये. तुला जर चहाच करता येत नाहीये तर स्वयंपाकही करता येत नसेल. मग राजमणीबाई आपल्या सुनेला चहा बनवायला शिकवतात. चला तर चहा आणि साखर घाल. निहारिका खरंच सगळा डबा त्या पातेल्यात ओतते. अरे देवा, हा बिनअकलेचा कांदा माझ्याच वाट्याला यायला पाहिजे होता का? सुनबाई, तू हे सगळं सोड आणि बाहेर जाऊन साफसफाईचं काम कर. जशी तुमची आज्ञा सासूबाई. मग राजमणीबाई स्वतः स्वयंपाक करायला लागतात. असेच 3 महिने जातात. एक दिवस, अरे देवा, आज खूपच उशीर झालाय. मला लवकर स्वयंपाक करायला पाहिजे. तेव्हाच निहारिका आपल्या सासूबाईंचा हात पकडून त्यांना डायनिंग टेबलवर घेऊन जाते. हे सगळं कोणी बनवलंय सुनबाई? आई, हे सगळं तुझ्या सुनेने तिच्या हाताने बनवलंय. आता कळालंय ना तुला? तुझी सुनबाई 36 गुण असणारी सून बनलीये. हे ऐकून राजमणीबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. सदा खुश रहा सुनबाई. थँक्यू आई तुम्हाला. तुम्ही मला खूप छान शिकवलं आणि तुमच्या या अडाणी सुनेला तुम्ही 36 गुण असणारी सून बनवलंय. मग सगळेजण निहारिकाच्या हातचं खाणं खाऊन खूप खुश होतात. आता निहारिका पण 36 गुण असलेली सून होते आणि सगळ्यांची खूप छान काळजी घेते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.